वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे। मंगळवारी महापालिका मुख्यालयात महापौर अजू पाटील यांच्या हस्ते सफाई मित्र या विशेष मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले। या प्रणालीमुळे नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे फोटो थेट महापालिकेला पाठवता येणार असून त्यावर स्वच्छता विभागाकडून 24 तासात कारवाई करणे बंधनकारक असणार आहे। कचरा उचलला न गेल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे। वसई विरार शहरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील दैनंदिन स्वच्छता ही केली जाते आणि जमा होणारा कचरा क्षेपणभूमीवर नेऊन टाकला जातो। मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण अधिकच वाढू लागले आहे। बहुतेक जण कचरा कुंडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकतात। काही ठिकाणी रस्त्याच्या कडेलाही कचऱ्याचे ढिगारे साचून राहतात, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होते। याशिवाय आरोग्यविषयक समस्यांनाही तोंड द्यावे लागते। नागरिकांच्या अस्वच्छतेविषयक वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेने आता सफाई मित्र ॲपच्या मदतीने या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतलाय। याच पार्श्वभूमीवर महापालिकेने सफाई मित्र ॲप सुरू केले आहे। नुकताच या ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे। यावेळी महापौर अजू पाटील, उपमहापौर मार्शल लोपेस, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। सफाई मित्र ॲप हे अँड्रॉइड फोनवर डाउनलोड करता येईल। शहरात कोठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिक त्या जागेचा फोटो काढून या ॲपवर अपलोड करू शकतात। ही तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रभागाच्या स्वच्छता विभागाला त्याची माहिती मिळेल। विशेष म्हणजे तक्रार मिळाल्यापासून 24 तासांच्या आत त्या जागेची स्वच्छता करणे प्रशासन आवश्यक असणार आहे। जर त्या ठेकेदाराने तो कचरा उचलला नाही तर त्याला 10,000 रुपये इतका दंड आकारला जाणार आहे। याशिवाय जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवतील त्यांनाही 1,000 रुपये इतका दंड केला जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे। मोबाईल ॲपशिवाय वेब पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सद्यस्थितीत हे सफाई मित्र ॲप प्रायोगिक तत्वावर सुरू केले असल्याचं आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे। प्रशासन आणि नागरिकांचा थेट संवाद, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती एक लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा महापौर अजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। या सफाई मित्र ॲपमुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शहर स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत होईल असंही त्यांनी सांगितलं। तर आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं की या प्रणालीमुळे कचरा संकलन आणि व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवणे पालिकेला शक्य होणार आहे। या प्रमाणामध्ये कचऱ्याच्या तक्रारी आहेत आणि त्या दूर करण्यासाठी आम्ही ठरवलेलं आहे। एक त्या एजन्सीला आम्ही सांगितलेलं आहे का लवकर तुमची सुधारणा करा, अन्यथा आम्हाला त्याच्यावर कारवाई करायला लागेल। नागरिकांना म्हणून आम्ही एक ॲप आणलेलं आहे। या ॲपवर तुम्ही तिकडूनचा फोटो आणि डिटेल टाकलं तर 24 तासात तो कचरा उचलला जाईल। जर कचरा उचलला गेला नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड केला जाईल। या ह्याच्यावर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे का जातीने लक्ष द्यायला पाहिजे। हा जो महापालिका क्षेत्र आहे हा उकिरडा झाला नाही पाहिजे, डम्पिंग ग्राउंड झालं नाही पाहिजे। सगळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग 1 वर्ष झाले बघितलं मोठ्या प्रमाणात पडत आहेत, त्यामुळे कडक कारवाई करायचं आम्ही धोरण स्वीकारलेलं आहे। आपण देखील यावर काही तक्रारी असेल तो लोड करावेत। सम्माननीय महापौर जी, उप महापौर जी, इनके कर कमलों द्वारा सफाई मित्र ऐप का इनॉग्रेशन किया हुआ है। ये ऐप जो है कोई भी एंड्रॉयड फोन पे डाउनलोड कर सकते हैं और अपने एरिया में कहीं भी किसी को कचरा दिखे तो उसका फोटो लेके अगर ये ऐप पे डाउनलोड करेंगे, अपलोड करेंगे, ये अपलोड होने के बाद में 24 घंटे में कॉरपोरेशन के जो सफाई कर्मचारी उसे साफ सुफ करेंगे, स्वच्छ करेंगे और उसका फोटो फिर से ऐप पे डाउनलोड करेंगे। अगर यदि वो ऐसा नहीं करते तो उनको पर डे 10,000 रुपये जुर्माना भरना होगा। और लोगों के लिए भी मैं बताना चाहता हूँ कि अगर वो कहीं भी कचरा फेंकेंगे और ऐसा पाया गया तो हमारे बीट मार्शल द्वारा उनको 1,000 रुपये फाइन किया जाएगा। तो इस सुविधा का ज़्यादा से ज़्यादा लाभ सभी जो वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में रहने वाले लोग हैं वो लेंगे और अपना शहर स्वच्छ रखने में हमें सहयोग करेंगे, ऐसी मुझे उम्मीद है।